आता बघा पाईप आहे, पाईपमधून जसं पाणी जातंय तसंच समजा आपल्या ब्लड व्हेसल्समधून रक्त जाते. रक्त पातळ आहे, कंटिन्युअसली फ्लो होत असतं. पण समजा जसं पाण्यात कचरा येऊन कधी कधी अडकतो, पाण्याचा फ्लो कमी होऊन जातो, तसंच आपल्या रक्तामध्ये पण कचरा जमा होतो. आता कचरा कसला जमा होतो? बऱ्याच गोष्टींचा जमा होतो. डेड झालेल्या सेल्स असतात, WBCs असतात, म्हणजे पांढऱ्या पेशी आहेत. कधी कधी कोलेस्ट्रॉलचेही कण असतात. कधी कधी काही जखमा झाले असतात, त्याचे रक्ताच्या बारीक बारीक गुठल्यासुद्धा असतात. अशा बऱ्याच प्रकारचा कचरा आपल्या रक्तामध्ये जमा होतो. मग हा कचरा पाईप कसा आहे, पहिले मोठा असतो, जिथे पुढे जाईल तसे त्याला बरोबर फाटे फुटतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा पूर्ण पाईप धरला तर जसे हे पुढे बोट आहेत तसे त्याला ब्रांचेस फुटतात, वाटा फुटतात आणि पुढे अजून छोटे छोटे पाईप होत जातात. जसं आपलं बघा, घरामध्ये पाणी येतं मेन टाकीतून, तो मोठा पाईप, त्याच्यातून पुढे मग बेसिनला जाईल, बाथरूमला जाईल, किचनला जाईल, असे वेगवेगळे पाईप परत असतात ना, ब्रांचेस त्याचे. तसंच सेम, तसंच ब्रेनमध्ये एका मोठ्या पाईपमधून दुसरा पाईप, दुसऱ्यातून तिसरा पाईप, असे ब्लड वेसल्सचं जाळच असतं पूर्ण. मग तो पुढे जाता जाता छोटा होत जातो पाईप. समजा तुमचा कचरा मोठा आहे तोपर्यंत तो त्याच्या मोठ्या पाईपामधून पास होतो, पण पुढे समजा तो जर पाईप बारीक झाला आहे, तिथे जाऊन बसला, तर तिथे गेल्यावर तिथे पाण्याचा फ्लो काय होईल? कमी होतो की नाही? तसंच सेम ब्लडचं प्रेशर पण कमी होऊन जातं, तिथे ब्लड सप्लाय कमी होऊन जाते. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला डायग्राममध्ये दाखवते. समजा हा पाईप आहे, पाईपमधून ब्लड येत आहे, ते पुढे ब्रांचेस आहेत, तिकडे जात आहे, बरोबर. समजा काही कारणास्तव याच्यामध्ये कचरा आहे, तो कचरा समजा जर असा कचरा आहे, हा येऊन इथे बसला, तर मग पुढे इकडे इकडे ब्लड सप्लाय होईल का? नीट नाही होणार, तिथे ब्लड सप्लाय होणार नाही. त्यामुळे मग काय होणार? याच्या पुढे जे काही एरियाज असतील, ते पुढे जे एरियाज आहेत ना, तिथे रक्तपुरवठा न झाल्यामुळे काय होणार? तिथला पार्ट डेड होऊन जाणार. पार्ट डेड झाला म्हटल्यावर काय होणार? तिथला पार्ट काम करेल का? तिथला पार्ट काम करणार नाही. मग तो पार्ट कुठलाही असू शकतो. मग तुमचं मेमरीचं डिपार्टमेंट आहे का, हाताचं डिपार्टमेंट आहे का, डोळ्याचं डिपार्टमेंट आहे का, पायाचं डिपार्टमेंट आहे, कुठलाही डिपार्टमेंट तिथे असू शकतो. मग त्या कुठल्याही भागामध्ये जर रक्तपुरवठा थांबला तर त्यामुळे तिथलं काम बंद पडेल, आणि बंद पडलं तर ते कायमचं बंद पडतं. वेळेत जर उपचार नाही केला तर रिकव्हरीचे चान्सेस खूप कमी असतात. त्यामुळे वेळीच हलवावं लागतं. त्याला गोल्डन आवर्स असं म्हणतात. त्या गोल्डन आवर्समध्येच पेशंटला पटकन हलवावं लागतं की काय झालंय बघूया, त्याचे जे काय असतील ते इन्व्हेस्टिगेशन करून तो स्ट्रोक आटोक्यात आणता येऊ शकतो.